अघात महिमा असलेल्या या देवस्थान समितीचे खजिनदार सुधीर धुमे आपल्यासोबत आहेत. सोबतच दयानंद गवस जे सेवानिवृत्त डीवायएसपी आहेत आणि ते अध्यक्ष आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. सोबतच या विभागाचे माजी नगरसेवक आणि एक धडाडीचे कार्यकर्ते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ख्याती आहे, ते बाबू कुडतरकर साहेब आपल्यासोबत आहेत. मी जातोय गवस साहेबांकडे. गवस साहेब, आज संपूर्ण देशामध्ये आज आपला तुपाद वल्लभ दिगंबरा जसं म्हणतो आपण, दत्त जयंतीचा उत्सव आहे. शुभेच्छा देताना काय सांगा? तुम्ही आता जे म्हटलात, श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जो जन्म ज्यांनी केलाय ते टेंबेस्वामी महाराजांनी स्थापित हे मंदिर आहे, एकमुखी दत्त मंदिर. त्यांनी स्वतः आपल्या शिष्य आणि गुरुबंधू श्री नारोपंत उकिडवे यांनी आणलेल्या मूर्तीची इथे स्थापना केलेली आहे माणगावला ठेवून. आणि ह्या मंदिराचं सभामंडप जे नव्हतं, ते सभामंडप ह्या पूर्ण सावंतवाडी शहरातल्या लोकांनी पुढाकार घेऊन आणि त्या माध्यमातून लोकांना इथे जे नामस्मरण करावं, जे भक्तगणांनी ठरवलं, त्याला स्वामींनी आणि दत्त महाराजांनी पूर्णपणे आशीर्वाद दिला आणि भव्य असं सभामंडप स्वामींनी बांधून घेतलेलं आहे. तसेच स्वामींनी अजून एक मोठं कार्य केलंय की त्यांची जे पूर्ण देशभरातून भक्तगण येतात, त्या भक्तगणांची निवास सेवा जशी माणगावला आहे तशी या ठिकाणी देखील व्हावी म्हणून इथल्या स्वामींच्या भक्तांना स्वामींनी आदेशित केले. त्यामध्ये कैलासवासी आंगणे साहेब होते, जिथं पंडित होते. या लोकांच्या स्फूर्ती देऊन त्यांना मंत्रालयामार्फतची सगळी द्वारं महाराजांनी खोली केली आणि भलभक्कम असा निधी महाराजांनी या भक्त निवास बांधण्यासाठी दिलेला आहे, जेणेकरून आलेल्या भक्तांचा गैरसोय होऊ नये याकरिताच स्वामींनी ती पूर्ण ही प्रचिती का आली आम्हाला, तर हे जे धुमे, विलास सावंत, जगदीश मांजरेकर, भोगळे, अशोक नाईक इत्यादी जे जुने कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये आमचे बाबू कुडतरकर आहेत, ही जी मंडळी आहेत, दीपक पटेकर, ही जी मंडळी आहेत, हे सगळे एकत्र येऊन मनोभावे हे करताय, त्यावेळीच हे घडतं. आणि हे ज्यावेळी घडतंय त्याला स्वामींनी एवढा भरभक्कम पाठिंबा दिलाय. त्यामुळे हे स्फूर्ती येऊन हे सगळे उत्सव, आजचा दत्त जन्माचा उत्सव आणि इतर उत्सव स्वामी साजरे करू.